तुम्हाला लीडरशिपच्या नेक्स्ट लेवलला जायचं असेल आणि एक इलाइट ऑर्गनायझेशन बिल्ड करायचं असेल, एक असं ऑर्गनायझेशन जे थ्राईव्ह होईल, जे कंटिन्युअसली ग्रो होईल, तर तुम्हाला आता प्रोड्युसरवरून डेव्हलपरवरती मूव्ह व्हावं लागेल. आणि कायम लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं जे ॲसेट आहे कंपनीमध्ये ते आहे पीपल. त्यामुळे जर तुम्ही नीट विचार केलाच, एका इंडस्ट्रीमध्ये जो एक जण 8 करोडवर आहे, दुसरा जण 16 करोडवर आहे, तिसरा जो 40 करोडला आहे आणि पाचवा जो 140 करोडला आहे आणि सहावा जो 800 करोडला आहे, तर तुम्हाला टेक्निकल नॉलेजमध्ये जास्त फरक नाही जाणवणार. फरक जाणवेल ॲबिलिटी टू डेव्हलप लीडर्स. ओके, ग्रेट लीडर आहेत ना, आपला वेळ, आपली एनर्जी, आपला पैसा, आपलं थिंकिंग लीडर डेव्हलप करण्यावरती इन्व्हेस्ट करता. लेवल 3 वाला कस्टमर आणणं, कलेक्शन करणं, टार्गेट कंप्लीट करणं, अचीव्ह करणं, प्रोजेक्ट कंप्लीट करणं, ह्याच्यावरती जो लक्ष देतो तो लेवल 3. आता रिझल्ट प्रोड्यूस करण्यावरनं आपल्याला लोकांना डेव्हलप करावं लागेल, आपल्याला लीडर्स डेव्हलप करावे लागतील. तर लेवल 4 वाला आपली सगळी काही इन्व्हेस्टमेंट जी आहे, ओके, ती लीडर डेव्हलप करण्यावरती टाकतो. त्यामुळे फक्त 20% तुम्हाला पर्सनल प्रोडक्टिव्हवर लक्ष द्यायचं आहे, 80% तुम्हाला इतरांना डेव्हलप करण्यावरती लक्ष द्यायचं आहे. 1000 मागे एकच माणूस लीडर डेव्हलप करतो. 1000 मागे एकच माणूस असतो जो लीडर डेव्हलप करतो. कायम लक्षात घ्या, जर आपल्याला ऑर्गनायझेशन ग्रो करायचं असेल तर त्यामध्ये काम करणाऱ्या लीडर्सला ग्रो करा. जर ऑर्गनायझेशन इम्प्रूव्ह करायचं असेल तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणाऱ्या लीडर्स लोकांना इम्प्रूव्ह करा. सो लोकांना इम्प्रूव्हमेंट केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जेव्हा तुमची कोर टीम, लीडरशिप टीमला डेव्हलप करायला तुम्ही सुरू करता, तेव्हा त्या लीडर लोकांना आनंद वाटतो आणि असं वाटतं की आपण राईट जागेवर आहोत. आणि जेव्हा तुम्ही लीडर लोकांचं डेव्हलपमेंट सुरू करता तेव्हा 2 प्रकारचे रिस्पॉन्स मिळतात. बरेच जण एकदम आनंदाने शिकायला तयार होतात आणि स्वतःला अपग्रेड करायला तयार होतात. समजून घ्या, ते लोक राईट ट्रॅकवर आहेत. काही लोक जे आहेत ते शिकण्यामध्ये इंटरेस्टेड नसतात. समजून घ्या की त्याच्या शेवटचा पडाव आला आहे. त्याच्यासमोर आता फक्त भिंत आहे, त्याला पुढे काही दिसतच नाही आहे. त्यामुळे हा त्याचं शेवटचं डेस्टिनेशन आहे. ह्याच्या पुढे जाण्यासाठी तो तयार नाही आहे. त्यामुळे तिकडे जाण्यासाठी लागणारं नॉलेज किंवा शिक्षण घेण्यासाठी पण तो तयार नसेल.